श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मुलीची मांडव परतणी म्हणून कमलाबाईंनी सत्यनारायण ठरवला होता. सकाळी काकड आरतीनंतर कमलाबाईंनी श्री महाराज व जिजीमाईला औक्षण करून स्नानासाठी बाहेर आणले. बाहेर सुंदर बंगई सजवली होती. त्यावर श्री महाराज व जिजीमाईला बसवून जय जय श्रीराम जय हरी श्रीराम च्या जयघोषात त्यांना मंगलस्नान घातले. नंतर सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी ब्राह्मण आला तेव्हा त्या उभयतांनी श्री महाराजांना नमस्कार करून सत्यनारायणाची सर्व तयारी झाली असून आपण पूजेसाठी चलावं म्हणून विनंती केली व प्रेमपूर्वक त्यांना पूजास्थळी घेऊन आले. केळीचे खांब लावून व आसन घालून सुंदर असा चौरंग सजविला होता. त्यासमोर पाट मांडून सभोवताली छान रांगोळी काढली होती. ते दोघेही श्री महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज, आपण या चौरंगावर बसावं. तेव्हा श्री महाराज म्हणाले, अरे, चौरंगावर देवाला बसवावं. तेव्हा कमलाबाई, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक म्हणून हात जोडून म्हणाल्या, महाराज, आपणच आम्हाला ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहात. साक्षात परब्रह्म स्वरूप आहात आपण. तेव्हा प्रत्यक्ष चालतं बोलतं ब्रह्म सोडून कोणत्या देवाची पूजा करायची? तेव्हा आमच्यावर पूर्ण कृपा करून आमची विनंती मान्य करा महाराज. त्यांचा तो शुद्ध भाव पाहून कृपाघन महाराज त्या चौरंगावर विराजमान झाले. नूतन जोडपे पूजेसाठी बसले. त्यांनी समोर ठेवलेल्या एका मोठ्या परातीत महाराजांचे युग्मचरण ठेवून त्यावर दुधाचा अभिषेक केला. त्यांना वस्त्रालंकार अर्पण करून कपाळावर गंध लावले. गळ्यात तुळशी फुलांचे हार घालून मस्तकावर व पायावर फुले वाहिली. मस्तकावर तुळशी मंजिरी वाहिली आणि नैवेद्य अर्पण केला. त्यावेळी श्री महाराज सर्वांना द्विभुज नारायणच भासू लागले. त्यावेळी कमलाबाईंनी महाराजांना एखादी गोष्ट सांगा म्हणून विनंती केली. त्यावेळी श्री महाराजांनी श्री समर्थ व श्री शिवाजी महाराजांची गोष्ट त्यांना सांगितली. श्री शिवाजी महाराजांकडे श्री समर्थ भिक्षा मागण्यास आले तेव्हा श्री समर्थांना मोठ्यात मोठी कोणती भिक्षा द्यावी याचा विचार करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण राज्याची सनद लिहून ती श्री समर्थांच्या झोळीत टाकली आणि आपण या राज्याचा स्वीकार करावा म्हणून विनंती केली. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणामागे जगदीशासी भजत जावे. आणि ती सनद शिवाजी महाराजांना परत करून म्हणाले, आजपासून स्वराज्याचे निशाण हा भगवा ध्वज असावा आणि परस्परांशी भेटल्यावर जोहार म्हणण्याची पद्धत आहे ती जाऊन त्याऐवजी सर्वांनी रामराम म्हणून एकमेकांना अभिवादन करावं एवढं द्या. तेव्हापासून भगवा ध्वज हे स्वराज्याचं निशाण झालं आणि परस्परांना अभिवादन करताना लोक रामराम म्हणू लागले. श्री महाराज पुढे म्हणाले, भगवंताला, संतांना, गुरुरायाला एका प्रेमाशिवाय दुसरी कशाचीच अपेक्षा नसते. प्रेमाविण त्या न लगे काही, प्रेम देतसे प्रेमच घेई. अहो, ते भक्तांवर मातेहूनही अधिक प्रेम करतात आणि भक्तांकडून केवळ प्रेमाचीच अपेक्षा करत असतात. भगवंत हा तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. तो केवळ प्रेमानेच वश होतो. प्रेमासम जगी बंधन नाही. अहो, या जगात प्रेमासारखं दुसरं बंधनच नाही. कठीण अशा लाकडाला पोखरणारा भुंगा कमलावरील प्रेमामुळे मात्र त्यात अडकून पडतो. संतांना तुमची इस्टेट, पैसा, धन, दौलत काहीच नको असतं. ते केवळ एका प्रेमाचेच भुकेले असतात. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. प्रेमाशिवाय या जगात अधिक मौल्यवान काहीही नाही. तेव्हा भगवंताला प्रेमानेच वश करावं आणि प्रेम हे सहवासाने निर्माण होते म्हणून अखंड भगवंताच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अखंड त्याच्या नामात राहावं. नंतर महाआरती व महाप्रसाद झाला. श्री महाराजांचा हा अपूर्व असा सोहळा पाहून सर्व भक्तमंडळी अत्यंत प्रसन्न झाली. कमलाबाईंचा श्री महाराजांच्या चरणी असणारा भाव पाहून सर्व भारावून गेले.
अहो, आम्ही कितीतरी वेळा या श्लोकाची आवर्तने करीत असतो, परंतु श्री गुरु महाराजांच्या रूपात प्रत्यक्ष नारायणाला पाहून त्यांनी महाराज रूपात केलेले सत्यनारायणाचे पूजन हे त्यांची महाराजांवरील श्रद्धा, निष्ठा व प्रेमभक्तीचा परिचय करून देतं. पुढे हिरूबाईच्या घरी तोरखेडला श्री महाराज गेले असता तेथेही त्यांनी श्री महाराजांचा भव्य असा सोहळा केला होता. असो, साधक हो, श्री सद्गुरूंच्या पादुका तीर्थाचा महिमा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.